नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. आता QR कोड स्कॅन करून भरा पाणी बिल. राज्यात QR कोड सेवा सुरू. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांसह केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते सेवेचे उद्घाटन. QR कोड पद्धतीसह हर घर जल पोहोचवणारं गोवा ठरलं पहिलं राज्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक. सरकारवर टीका करायची असेल तर ती सकारात्मक दृष्टीने करा. राज्याची प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी घ्या. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचे पत्रकारांना आवाहन. लँड ग्रॅबिंग प्रकरणी SIT कडून कारवाई सुरूच. हणजूण येथील जमीन हडपल्याप्रकरणी SITनं घेतलं तिघांना ताब्यात. IGP ओमर सिंग म्हणतात लँड ग्रॅबिंग मध्ये गुंतलेल्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिला SITला मोकळा हात. बागा कळंगूट येथे दोघा पर्यटकांना मारहाण. 2 अज्ञात व्यक्तींकडून मारहाण. जीवे मारण्याची दिली धमकी. हणजूणपर्यंत पाठलाग करून एकाचे केले अपहरण. शुक्रवारी पहाटे 4:15 वाजताची घटना. आणि मडगाव फातोर्डा परिसरात डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण. परिस्थिती नियंत्रणात. वातावरण बदलामुळे साथीचे रोग वाढण्याची शक्यता. नागरिकांनी डास उत्पत्ती रोखण्यासाठी सहकार्य करावे. आरोग्य अधिकारी डॉक्टर कार्दोस सोकारो यांचे आवाहन. आता गोयकरांसाठी एक चांगली बातमी. हर घर जल योजनेत गोवा अव्वल ठरलंय. हे मिशन पुढे नेताना शुक्रवारी पणजीत आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारनं ऑनलाईन पाणी बिल भरण्यासाठी QR कोड सेवेचं लॉन्चिंग केलंय. हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारं गोवा हे देशातील पहिलं राज्य ठरलंय. तर दादरा, नगर हवेली आणि दमण दीव ठरला हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारा पहिला केंद्रशासित प्रदेश. या सर्व ठिकाणच्या गावातल्या ग्रामसभांनी त्यांच्या गावांमधील सर्व घरांपर्यंत नळाद्वारे पिण्याचं स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्याचा ठराव केलाय. कोणतंही घर नळाने पाणी पुरवठ्यापासून वंचित राहिलेलं नाही याची खातरजमा करण्यात आली आहे. जलजीवन अभियान ही भारत सरकारची पथदर्शी योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात या योजनेची घोषणा केली होती. देशातील सर्व ग्रामीण घरांमध्ये 2024 पर्यंत नळाने पुरेशा प्रमाणात योग्य दर्जाचा नियमित आणि दीर्घकाळ पाणी पुरवठा करणं हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्यानं केंद्र सरकार या योजनेची अंमलबजावणी करतंय. त्यात गोव्याने पहिला नंबर लावलाय. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पणजीत जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल उत्सव आणि पाणी बिल भरण्यासाठी QR कोड सेवेचं लॉन्चिंग मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांसह केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्या हस्ते करण्यात आलं. त्या खातीर डायरेक्टर पंचायत आसतलो, सेक्रेटरी पंचायत आसतलो. इवन दो आमकां उदकाचो पुरवठो करपी आमचे WRD खात्याचे चीफ इंजिनियर्स, तांच्याय सगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स हांच्याय बी खूब खूब अभिनंदन. तांच्याय खातीर ताळयो मारा. ते उदक दिता म्हणून तर आमकां फुडें पावपाक शक्य जाता. अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. आमी सगळ्या स्वयंपूर्ण मित्र, सगळे पंचायतचे सरपंच, सेक्रेटरीज, आमी काही सेक्रेटरीजचे फेलिसिटेशन केले, बट सगळ्या पंचायतीतले सेक्रेटरी तांच्यांनी तितकेच पोटतिडकीन काम केले. सगळ्या पंचायतीचे सरपंच तेन्नाचे, कारण आता एक्झिस्टिंग सरपंच ना, ऍडमिनिस्ट्रेटर आसा अजूनही, म्हणजे टोकन सरपंच म्हणून आम्ही बाब राजू हाजे फेलिसिटेशन केले. बिसाइड्स दॅट आमचे स्वयंपूर्ण मित्र जे सगळ्या पंचायतींनी दर शेनवारा काम करता. म्हाका खबर आसा फाटल्या आमच्या कोविडातल्या काळात 1 वर्स आसतना आमी जेन्ना व्हर्च्युअली, म्हणजे हांव आणि खास करून संतोष बापडे आसात किंवा बाकीचा पार्सेकार आसतलो किंवा बाकीचे सगळे जाण व्हर्च्युअली जेन्ना त्यांच्याकडे उलयताले, कोणाच्या पंचायतीत 4 कनेक्शन उरल्या, कोणाच्या 5 उरल्या, आणि आमचे सगळे इंजिनियर्स टार्गेट अचीव करपा खातीर थंय पर्सनली वचून टार्गेट कंप्लीट करताले. त्या खातीर सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन. तुमच्या सगळ्या खातीर स्टेट 100% सर्टिफाईड स्टेट हर घर नल से जल हे आम्ही करपाक शकले, म्हणून आम्ही अचीव करपाक शकले. त्या खातीर सगळ्यात पहिली तुमकां देव बरें करूं म्हणटा. आणि स्टेटीक हो भोवमान फावा जालो. देशातले पहिले राज्य गोंय हे ठरले हर घर नल से सर्टिफाईड स्टेट जावपी पहिले राज्य ठरले. म्हाका मनाक खूब खोस भोगता, खूब बरें दिसता. आम्ही फेलिसिटेशन केले बाप लोबो हाचे, कारण हांव त्या खातीर मुद्दामून म्हणटा, कारण एखादो तरणाटो आपुणूच इनिशिएटीव्ह घेवन किंवा स्टेटीतल्या सगळ्या वॉटर बॉडीजचे QR कोडिंग करपाक पिसो कसो भोंवता. हांव मुद्दामून म्हणटलो. ताका कोणीच सांगूंक नाशिल्लें, ताका कोणीच कर म्हणूंक नाशिल्लें. आपले पयशे स्पेंड करून लोबो प्रत्येक
जेन्ना कोणी तरी म्हज्या लक्षांत हाडून दिले की तो भुरगो QR कोडिंग वॉटर बॉडीजचे करपाक लागला, हांवें तेन्नाच्या WRD मिनिस्टराक सांगले आनी ताका आपोवन हाडले. We have given only the support for him, sir. Otherwise, we have given nothing. He had started, he had initiated work. त्या खातीर आज म्हाका खूब बरें दिसलें जे ताचे आमी ल्हानशें फेलिसिटेशन केलें, बट ऑनरेबल मिनिस्टरान स्वताच्या सिग्नेचरीन ताका बेस्ट ऑफ विशीस बरोवन बुक जो तेजो असो QR कोडिंगचो ताका प्रेझेंट केलो. राज्याच्या वतीन परत एकदा हांव ताचें खूब खूब अभिनंदन करता की ताणें तर QR कोडिंग आमी डायरेक्टली QR कोडिंग फॅसिलिटीज फॉर द बिलिंग दिवपी गोंय हे पयले राज्य आसा. डायरेक्टली QR कोडिंग थँक्स फॉर द TGSP बँक तांच्यांनी सपोर्ट केलो इन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ऑल्सो अँड PWD डिपार्टमेंट ऑल्सो फॉर QR कोडिंग स्पॉट बिलिंग सिस्टमात. TGSP बँक इज ऑल द ऑफिसर्स तांच्यानी आमकां सपोर्ट केलो. त्या खातीर तांकांय बी हांव देव बरें करूं म्हणटा. पण हातूंतल्यान आमी आमची बिलिंग सिस्टम इम्प्रूव्ह केली, कलेक्शन सिस्टम इम्प्रूव्ह केली, विच हेल्प्स फॉर द स्टेट. सो TGSP अँड अदर बँक्स we have helped in a QR coding. Definitely हातूंय बी गोंय हे आमचे पहिले राज्य ठरलेले आसा. अशा पद्दतीन QR कोडिंगांतल्यान आमी बिलिंग लोकां पर्यंत पावोवपाचें. हर घर नल से जल under the Jal Jeevan Mission is what has encouraged not only the state but entire country to take this system forward. And I thank Honorable Prime Minister. Without his assistance and the support of Honorable Minister Jal Shakti, we could not have achieved this success. Thank you, sir. We have already initiated almost another 85 MLD new water treatment plants which are going to commission shortly. We intend to start another 165 MLD plants shortly to achieve the target. But Honorable Chief Minister, where 24 hours water supply is going to be part of our system to be given. And I can assure you, sir, that as you mentioned on the ice, that there are maybe some of you where maybe the toilet facilities are lacking because of Madam also 100, where we will make plus, which we assure you on behalf of the entire administration and with the guidance of the Honorable Chief Minister, not only in giving 100% plus facility plus, but also to be saying that sewerage, which is a little lagging in the state of Goa, will be also done. मैं इस उपलब्धि के लिए हर देशवासी को और विशेषकर माताओं बहनों को बधाई देता हूं. साथियों, देश ने और विशेषकर गोवा ने आज एक उपलब्धि हासिल की है. आज गोवा देश का पहला राज्य बना है जिसे हर घर जल सर्टिफाई किया गया है. सरकारवर टीका ही सकारात्मक दृष्टीने करतानाच राज्याची प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी केलंय. माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे पत्रकारांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. स्कीम आसूनी किंवा जर्नलिझम ऍक्ट अमेंडमेंट आसूनी हे सगळें आमी पुराय केला. ऑलरेडी म्हाका दिसता असेंड जावन आयलो मरे, असेंड जावन आयलो. त्या खातीर दीस गव्हर्मेंट इज व्हेरी सेन्सिटीव अबाउट द जर्नलिस्ट. हांव इतकें सांगपाक सोदतां, हें सरकार जर्नलिस्टाच्या प्रती सेन्सिटीव आसा. जेंकां हांवें ताका ऑलरेडी सांगता, जेंचे कॅमेरा आनी लॅपटॉप हेज्यो ज्यो स्किमी उरल्या त्यो फायल प्रोसेस कर आनी जाता तितके बेगीन तांकां कंप्लीट करून दी. एके वटेंतल्यान प्रोटेक्शन, दुसरे वटेंतल्यान सेक्युरिटी आनी तिसरे वटेंतल्यान आमी खरेंच विचार करता. म्हाका खबर आसा की जर्नलिस्टाची कोविडांतल्या उपरांत आर्थीक स्थिती आनी हांव बिझनेस म्हणचो ना, पण ह्या एक सामाजीक चळवळींतल्यान वयता आसतना तुमकां सगळ्या जाणांक खूब कठीण प्रसंगांतल्यान तुमी इंडिव्हिज्युअली वयता. त्या ती दोन तरेन, एक ग्रामीण पत्रकार आनी तुमी पत्रकार जे रेग्युलर पत्रकारिता हातूंत आसा तांकां एक विचार करता तुमच्या कडेन सगळ्यां कडेन कन्सल्ट करून सपोर्ट करप. म्हणजे हांव पेन्शन बिन्शन म्हणना की तुमच्या पुराय बिझनसान कशा पद्दतीन सपोर्ट करप. इवन दो एक 2-3 स्किमी आमच्या तकलेंत आसा तुमकां सपोर्ट करपा खातीर. बट डेफिनेटली सरकार विचार करता की तुमकां सपोर्ट करपाक जाय. बट निश्चितच रित्या फुडल्या एक 2-3 म्हयन्या भितर तुमच्या कडेन डिस्कस करून कशा पद्दतीन सपोर्ट करपाचो ह्या कन्क्लुजनाचेर आमी येता. तुमच्या सगळ्यां कडल्यान बऱ्या पत्रकारितेची अपेक्षा आसा. डेफिनेटली सरकारचेर टिका केली म्हणून हांव भिना.
परत सांगता हांव सरकाराचेर टिका केली म्हणून हांव भियेना बट ती कन्स्ट्रक्टीव आसची डिस्ट्रक्टीव आसची न्ही सरकाराचें चुकलां जाल्यार दाखोवपाचो रायट पत्रकाराकूच आसा बट ते दाखयताय आसतना गोंयची इमेज पिड्ड्यार जावची न्ही खंयचोय जेन्ना आमी हायलायट करता फोकस करता सरकाराची इमेज तुमी पिड्ड्यार करिना राज्याची इमेज पिड्ड्यार जाता एक एकदां ताजो लक्षांत दवरून खंयचोय तुमी फोकस करा हायलायट करा म्हाका कांय चिंता ना बट राज्याचो तेजेर परिणाम जावचो न्ही बींग अ टुरिस्टीक स्टेट आमी इतर राज्या सारके न्ही गोंय ही टुरिस्टीक स्टेट आसा हांगासर येवपी प्रत्येक जाण गोंयची इमेज पळोवन येता गोंयच्या सरकाराची इमेज पळोवन न्ही हांव परत सांगता त्या खातीर गोंयची इमेज कशी करप सरकाराच्या बरोबर की ह्या अमृत महोत्सवा वर्सा आमी गोंय जें म्हटलां की देशाची टुरिजम राजधानी जातली आनी ती टुरिजम राजधानी जातली आसत जाल्यार हांवें आतां फोटोग्राफिस्टांकूय सांगलां गोंय तुमी बरे प्रोजेक्ट करपा खातीर गांवांतल्यान गोंयचो सैम प्रोजेक्ट करात जेणे करून ज्या लोकांनी गोंय केन्ना एक्सप्लोर करूंक ना त्या लोकांक एक्सप्लोर करचें पडों न्ही गोंयची म्हाका दिसता 7 अभयारण्यां कितल्याशाच लोकांनी आजुनी पळोवंक ना म्हणजे आपले म्हादई अभयारण्य आसतलें किंवा खोतिगांव अभयारण्य आसतलें किंवा आमच्या सतपाल जे अभयारण्याचो एक भाग आसा थंयसर कितलेशेच म्हणजे गोंयचेच लोक पावोंक ना म्हणजे आज हांव दिवार आयलंडाचेर आसा हार्डली खूब कमी लोक दिवार आयलंडाचेर पावले आसतले हे एक्सप्लोर जर करतले आसत जाल्यार ते लोकां समोर प्रोजेक्ट करपाक जाय आमी एके वटेंतल्यान वेगवेगळी गोंयांत आसलेली आयलंडां आसात ही प्रोजेक्ट करप गरजेची आसा आनी ते सगळ्यात बरे प्रोजेक्ट जर कोण करूंक शकता आसत जाल्यार द मिडिया पर्सन तुमी प्रोजेक्ट करपाक शकता आनी निश्चित रित्या तुमी प्रोजेक्ट करतले आनी सरकारान घेतलेलो ध्यास ह्या अमृत महोत्सवी काळात गोंय राज्य टुरिजम दृश्ट्या देशाची राजधानी जावची ताका तुमी हातभार लायतले अमृत महोत्सवाच्यो तुमकां खूब खूब शुभेच्छा अशाच पद्दतीचे ओरिएंटेशन प्रोग्राम वेगवेगळे जावचे नॉट ओन्ली द ओरिएंटेशन प्रोग्राम वी आर ऑर्गनायझिंग द टूर फॉर यू पीपल इन द डिफरंट स्टेट टू सी द जर्नलिझम अँड टू सी द अदर स्टेट आमी फुडल्या एका वेळच्या वेळी आमी ऑर्गनायज करता थँक्यू जमीन हडप प्रकरणी गुंतलेल्या कोणत्याही आरोपीला सोडणार नाही प्रत्येक प्रकरणावर वैयक्तिकरित्या देखरेख ठेवणार असल्याचं आयजीपी ओमर सिंग म्हणाले जमीन हडप प्रकरणी एसआयटीनं गुरुवारी अजून 3 संशयितांना ताब्यात घेतलंय राज्यात गाजत असलेल्या बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या एसआयटीनं तपास कामांबरोबरच यामध्ये गुंतलेल्यांविरुद्धची कारवाई सुरूच ठेवल्यानं या प्रकरणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सामील असलेल्या अनेकांचे धाबे दणाणलेत एसआयटीनं गुरुवारी या प्रकरणी आणखीन 3 अटक केली आहे हणजूण येथील सर्वे क्रमांक 493-2 मधील सुमारे 950 चौरस मीटर जमीन हडप केल्याप्रकरणी सेड्रिक फर्नांडिस या दोघांना म्हापशातून तर रॉयसन रॉड्रिक्स याला मुंबईतून अटक केली आहे मुख्यमंत्र्यांनी एसआयटीला मोकळा हात दिलाय त्यामुळे जमीन हडप प्रकरणात गुंतलेल्या सर्वांवर कडक कारवाई होणार असल्याचं गोव्याचे आयजीपी ओमर सिंग म्हणाले I am really thankful to the media people and the team of SIT who has done hard work. Just to inform you the history of the case, I remember a complainant whose name was Francis Norana. He came from Mumbai, Pune and landed in Goa and he was running from pillar to the post but his case was not being registered and nobody was listening to him. I spent half a day with him. Complainant Francis has prepared so well that many of the investigators cannot do such a research and exercise on the complaint. Goa police owe a lot to the first complainant Francis Norona, who gave the inside story how the land grabbing by the unscrupulous elements of the Goa was being done. As you are aware, we have already arrested n number of accused in this case. But today, we have caught one of the biggest catch. The 3 main accused, Mr. Raju Maiti, Royson and Fernandez, Cedric Fernandez. Raju and Michael
Michael is the one who was caught in the very first instant, whose name is Sohail Khan alias Michael. Sohail Khan alias Michael and Raju Maiti are the brain behind the whole land grabbers. राजू और सोहेल उन लोगों को तैयार करते थे जिनके नाम पोर्टुगीज के नाम से कनेक्ट करते हैं, जिसमें से रॉयसन और सेंड्रिक फर्नांडीज एक ऐसे दो ग्रुप हैं जिनका मेजर चंक रहा है इस लैंड ग्रैबिंग के केसेस में। अकेला सेंड्रिक फर्नांडीज 64,782 स्क्वायर मीटर और 26 प्रॉपर्टीज के फर्स्ट डॉक्यूमेंट बनाने में इंस्ट्रूमेंटल रहा, जबकि रॉयसन रॉड्रिक्स इसका भी बड़ा है और 1,30,425 स्क्वायर मीटर 61 प्रॉपर्टीज के फर्स्ट डॉक्यूमेंट बना करके लैंड ग्रैबिंग कर चुके हैं। राजकुमार इन दोनों के अलावा अपने ब्रदर इन लॉ साले के नाम भी 4 प्रॉपर्टीज को करवा चुका है। तो इस तरह से ये 95 प्रॉपर्टीज का आज हमको प्रॉपर्टी का सर्वे नंबर, तहसील, सब रजिस्ट्रार से लेकर के सब कुछ डिटेल्स मिल चुके हैं। We are actually going case by case, ठीक है। So one case we are doing, so most of the people are related to almost all the cases. Many of the cases all these people are involved. So what as sir said, as much as evidence is gained in one case, we are making the further arrest. So the people who have been released on bail, which you have already mentioned, they will be rearrested in other cases. मडगाव पालिका क्षेत्रातून खास करून शहरी भागातून डेंग्यू चिकनगुन्याचे रुग्ण वाढले आहेत। परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉक्टर कार्दोस सिकारो यांनी केली आहे। वातावरण बदलामुळे साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांनी डास उत्पत्ती रोखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन कार्दोसो यांनी केलं आहे। मारगांव ज्युरिडिक्शनान पातोडा कॉन्स्टिट्युएन्सी आनी मारगांव कॉन्स्टिट्युएन्सीज आसा, आमचे कडेन हो डेंग्यू आनी चिकनगुन्याचो जो विशय आशिल्लो केसीस जे आमकां मेळटाल्यो, जशें आमकां जुनांतल्यान स्टार्ट जाल्ल्यो, जुलायन चड जावन त्यो मातश्यो चड जाल्ल्यो केसीस, पूण आतां ह्या ऑगस्टान मेरेन आमी आमच्यो वॉर्ड वायज ड्रायव्ह करून विथ द हेल्प ऑफ कावन्सिलर्स एंड आमची जी टीम वता, एक केसची डेंग्यू जावं चिकन आमी ती इन्व्हेस्टिगेशन करून ते आमी केसीस प्रिव्हेन्शन सोर्स रिडक्शन जशें आमी म्हणटात ते केल्ले आसा। केसीस कमी जाल्ले आसा, पूण हो पावस जो आसा हो पडत आसा, थांबता पडटा, हेज्यावर आमचे कडेन फुडें केसीस वाडूंक शकतात। जेन्ना आमी केसीस अंडर कंट्रोल म्हणटा आनी खरोखरच अंडर कंट्रोल आसा, पूण हितून म्हाका परत म्हाजे सगळे रेजिडेंट्स ऑफ मारगांव फातोडा कॉन्स्टिट्युएन्सी रिक्वेस्ट करता की जण एकल्यांनी आपल्या घरांत ज्यो ब्रिडींग सायट आमच्या कर्मचाऱ्यांनी येवन दाखयल्ले आसात ते तुमी परत ते उदक साठोवन ब्रिडींग जावचें न्हय हे खात्री घेवंक जाय। ज्या केसींनी आमकां चिकनगुनिया वा डेंग्यू केसी आमकां मेळटात त्यांच्या घरांत सवभोवती वा घरांतूच सुद्दां जे फ्लावर पॉट्स आसात किंवा अनयूज टँक्स आसात ओपन दवरल्या, वयर बिल्डिंगाचेर टँक्स आसात, हे आमी खाली करतात, पावस आयलो तुमचे परत ते भरतात आनी तितून ब्रिडींग जाता। जर हें जर आमचे कडेन चालूच जर उरलें आनी लोकांची कम्युनिटीचें जे पार्टिसिपेशन जर आमचे कडेन जालें ना, जर हे केसीस वाडटल्यो, आमी अंडर कंट्रोल हाडल्यात की आमचे कडेन 25 बोर्ड आसात, 25 बोर्ड आमचे टीम वता, आमचे कडेन कर्मचारी हर केस आमी इन्व्हेस्टिगेट करतात, पूण हाका लागून हे तुमचे मदतीनच हे आमी कंट्रोल केल्लें आसा। पूण जर आतां पावस पडत रावलो आनी तुमच्यो सायट ज्यो आमी तुमकां दाखयल्ल्यो जर ते तशेंच उरत, हे केसीस परत वाडटल्यो। डेंग्यू व चिकनगुनिया तुमच्या लोकांच्या आदारान आमी कमी करूं शकतात, बिकॉज हे तुमकां आमी घरान दाखयल्ले आसा। काही लोक म्हाका ईमेल धाडटा, पर्सनल आमचे युएसएचे ईमेल धाडटा आमकां की आमचे कडेन येवन डेंग्यू केसीस आसा म्हणून जाले म्हणून, पूण जेन्ना आमचे स्टाफ थंय वता थंय आमकां तेंच्या घरांतूच आमकां ब्रिडींग मेळिल्लें आसा। विनंती करता सगळ्यांक की जशें आमचो स्टाफ वता, लोक हांवें पळयला म्हाजो स्टाफ हे आमकां ते खाडपा लायतात, हे आमी आमचो जो काम आसा आमकां तुमकां एक आयसी दिवची आसा, हे डेंग्यू कितें कशें जाता हे उदक ब्रिडींग दाखोवपा आसा, पूण हे तुमचे घरांत संबंदी हे तुमी ब्रिडींग पयस करपा जाय। जेन्ना तुमी स्वता करता तुमकां याद उरतली की हे ब्रिडींग आपल्याच घरांत आसा आनी आमी ते 8 दिवसांनी काडूंक जाय।
सर रिक्वेस्टान जर आमी सदांच आमी म्हणटात 8 दिवसाच्या 7 दिवसांनी एकदां जर घरांत आमी स्वच्छता मोहीम जर दवरलो आपल्या घरांत आनी मध्ये आमची जी भाटां बी आसा वो जागो आसा हे चिकनगुनिया डेंग्यू विदिन अ पिरियड ऑफ 7 days वील कम आउट पण जो पर्यंत जर आमी जर म्हाका तुमी विचारीत कम्युनिटी पार्टिसिपेट म्हाका कमी मेळिल्ली आसा कावन्सिलर हॅज सपोर्टेड अस जेन्ना आमी ड्रायव्ह करतात आमच्या बरोबर टिमी बरोबर कावन्सिलर हर वार्डांतलो कावन्सिलर आमच्या बरोबर आसता हे आमकां बरें दिसता पूण जेन्ना आमी घरांत वता आमकां ब्रिडींग मेळटा लोक आमचे कडेन ते करना आनी ताका लागून केसीस ह्या स्पॉरेडीक जी केसीस आसात जे आमकां मेळत आसात आमचे कडेन पयलो पाजीफोण आशिल्लो मालबाट आसा सगळे क्लियर करून केसीस कमी जाल्ले पूण एक केसीस परत आयपान बिकॉज सेम ब्रिडींग आमकां परत मेळटा जशें आमचे आतां आखे आमी एरिया पयले विशांत ते फुडें वचून एक ओल्ड बिल्डींग आसा थंय सज्ज आसात ऑल वॉटर फूल आशिल्लें आनी तितून ब्रिडींग आशिल्लें हे आमी हेल्थ वर्कर म्हणून आमी अशें आमी वचत आमचें काम न्हय आसता तरी पण तुमच्या मदतीन आमी हें उदक काडिल्लें आसा पूण हो आमचो जण एकल्या सोसायटी आसूं ती तेंचे जण एकल्यान आपली काळजी घेवंक जाय आनी हेच जर केसीस कमी जातल्यो आयज जर हांव जेन्ना म्हणटा केसीस अंडर कंट्रोल येस कंट्रोल आसा पावस पडटलो परत केसीस जातल्यो सो लेट अस वर्क टुगेदर हे आमी सदांच म्हणलेलें आसा लेट अस कम्युनिटी जण एकल्यान जर आमी काम करत ही केसीस 0 लेवल येवंक शकता गुरुवारी एकाच दिवशी फोंडा तालुक्यात 3 ठिकाणी चोऱ्या झाल्यानं तालुक्यात खळबळ उडाली आहे या पार्श्वभूमीवर फोंड्याचे आमदार तथा कृषी मंत्री रवी नाईकांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे ते नक्की काय म्हणालेत पाहूयात जेन्ना पावस येता अशा वेळा पोलिसांनी चड रस्तो हें घालपाचें सतत अलर्ट रावपाचें चड सगळ्यांनी अलर्ट रावपाचें आनी तेंचे सगळे कडेन रावंड म्हणजे रावपाचें आनी आमच्या फोंड्याक तालुको मातसो व्हडलो आनी चड झाडांचो आसा म्हणून अशा वेळार तेणी चड अलर्ट रावपाची गरज आसा पुलिसांनी आनी पुलिसांनी म्हाका चड आपले हें आसा ड्युटी आपल्या प्रत्येक रावंड मारीत रावची आनी जे कोण आतां मोटरसायकल येयले काल आमच्या मतदारसंघाची एक चलयेची हें मेळ्ळी चेन मेळ्ळी आनी वयल्यान तेणी थापट मारली उडयल्यांनी तेणी फुटबॉल आनी स्कोटीच्या वयल्यान उडयलें ताका म्हणजे अशे वेळार पुलिसांनी मातशें हेचेर कडक रावपाची गरज आसा पुलिसांनी कडक रावल्यार हे सगळें जावंक शकता आनी मेळूंक शकता चोर जवळ चोर मेळूंक शकता म्हणजे आनी कडक रावचें आनी जे स्कोटी ज्यो वयता विदावट परमिशन विदावट हेल्मेट जे वयता आनी हे काळे ग्लास टिंटेड ग्लास घेवन वयता म्हणजे सगळ्यांक तेणी तेंची कारवाई करपाची गरज हें पुलिसांनी एक्शन घेतलें जाल्यारच हें सगळें जर जातलें सारकें पुलीस अलर्ट रावपाची गरज म्हणजे चोरयो आनी कितें घडटा तेव्हा रातची जर गस्त घातली जाल्यार थंय मातशें खूब कमी जातलें म्हणजे आतां कांय भुरगे आसा गोंयचे आसा भायले आसा आमी कोण म्हणून सांगूंक शकना खंयचे भुरगे भितर इनवॉल्व जाले ते म्हणजे अशे वेळार त्या भुरग्यांक जे लक्ष दवरपाची गरज सगळें पुलिसांची आसा आनी पुलिसांनी ते म्हाका दिसता तेणी प्रत्येक कडेन प्रत्येक खंय आतां बाबा काल येयले हे खंयचे सोदून काडपाची गरज आसा खूब कडेन अशे हे आसा ते पर्टिक्युलर जाग्यांनी ते थंयचे लोक हांगा चड हांगचे लोक थंय चड कितें करता तेणी रातचे कोणाक भोंवपाक सगळें आसा जाल्यार सारकें तेणी चॅक करपाचें भोंवपाक दिवपाचें ना दिसाची खबर वाडय म्हणून मातशें पुलिसांनी अलर्ट रावपाचें तेणी रेस्पॉन्सिबली जाल्यार पुलीस कमी आसली जाल्यार तेणी आमकां कळचे आमी सीएमाक सांगतात पुलीस चड धाड हांगा हांव तालुको मातसो व्हडलो 4 मतदारसंघ आसा आनी चडशे विलेजी सगळे भितर येता इनवॉल्व चड विलेजी आसा आनी विलेजी आसले कारणान लोक आनी रहदारी कमी आसले कारणान तेजो फायदो हे चोर घेतात जायते कडेन आरोप जाता की पुलीस पेट्रोलिंग रातचे गांवांनी करिना म्हणून आमकां जेन्ना विचारता सांगता ते आपूण सगळे पेट्रोलिंग करता भोंवतच आसता म्हणून आमी तांकां परते जाय आमी तांकां आपण हाडून सांगतात हय म्हणजे मातशें कितें जाता खंय विलेजीन घडटा त्या वेळार पुलीस थंय आसना पुलीस ड्युटी दुसरे कडेन आसता अशे वेळार एक घडटा आनी ते चोर जे आसा ही संदी साधून म्हणजे कडेन जंय कडेन पुलीस ना पुलीस येवपाक काळ लागतलो चड वेळ लागतलो अशे वेळार ते थंयच व्हरून ते चोर त्या रस्त्यार रावन व्हरले आसता पुलीस पोस्ट कमी आसा कसो दिसता तुमकां ना ते खबर ना कितलो आसतो आमी सांगता पुलीस कितले आसा कितले कमी पडटा पयलीं एक कळटालें की गाडयो कमी आसा रस्तो एकच ना सगळे वाटेचे वाटो आहा तांकां खंयच्यानी पळोवपाक मेळटा म्हणजे पुलीस एक वाटेन गेल्यार दुसरे वाटेन ते चोरी करून वचूंक शकता अशेंय घडटा आतां काल तरी खंय तरी उजगांव 2 ATMची मशीन पडली मार्सेलान आनी एक देवळां पडली
म्हणजे अशें हें आसा हे नुस्तें टायम पळोवन वेळ पळोवन करतात. म्हणजे चोर जे आसता ते आपण अमके टायमार चोर करतले आनी ते पुलीस रावतले ते जायना. म्हण ते पुलीस पळय ना तेव्हा ती संधी तुम्ही हेजे सीएमा कडेन उलोवन तुमी हेजे कितें करपाक ना ना हांव बी पयलू पुलिसांक विचारता कित्याक पुलीस कमी आसा कितें आसा जाल्यार त्या प्रमाणे आमी फुडले मागीर मुख्यमंत्र्याक सांगूंक शकता. आनी मागीर हांगा टुरिझम डिपार्टमेंट आसा ते CCTV पळोवन बसून दितात तांकां. आतां कितें जाल्यार खबर म्हाका डिपार्टमेंटाक विचारया हांव विचारता. आनी नाल्यार कमिटी जाल्यार कमिटीन बसोवपाक जाय चड जाताली आनी तेणी देवळां ही सांबाळपाची गरज जाय आनी कमिटीन अलर्ट रावची. जी देवळाची कमिटी आहा तेणी अलर्ट रावचे की पयलींचे दीस ना हें लक्षांत धरचें. भुरगे सगळे वयते चोरी करता बेकार आसा भुरगे तेजेर लक्ष घालून कमिटी कशी अलर्ट रावची. आता बातमी गुन्हेगारी क्षेत्रातून. गोव्यातील ड्रग्जचे धागेदोरे हैदराबादपर्यंत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. पाहूयात सविस्तर वृत्त. ड्रग्ज प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी फोंडा गोवा येथील 36 वर्षीय प्रितेश बोरकर उर्फ काली याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला 16 ऑगस्ट रोजी अटक केली. या प्रकरणात गोव्यातील 8 जणांसह 174 जणांच्या विरोधात हैदराबाद पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून त्यात राज्यातील मोठमोठ्या क्लब चालकांचाही समावेश आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हणजूण येथील प्रितेश बोरकर 1 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी 2 ऑगस्ट रोजी हणजूण पोलीस स्थानकात दाखल केली. त्यानुसार हणजूण पोलिसांनी प्रितेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला. हा तपास सुरू असतानाच 3 ऑगस्ट रोजी हैदराबाद पोलिसांनी बोरकर कुटुंबियांशी संपर्क साधून प्रितेशला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याच दरम्यान हणजूण पोलिसांनी बोरकर याचा शोध घेतला असता त्याला एका खासगी गाडीतून नेण्यात आल्याचं CCTV कॅमेऱ्यातून स्पष्ट झालं. त्यानुसार हणजूण पोलिसांनी अधिक तपास केला असता बोरकर याला हैदराबाद येथील नालाकुंटा पोलिसांनी ड्रग्ज तस्करी प्रकरणी 31 मार्च 2022 रोजी दाखल केलेल्या 102/2022 गुन्हे क्रमांकाच्या तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिली. दरम्यानच्या काळात प्रितेश बोरकरचे कुटुंबीय त्याला हैदराबाद येथील कोठडीत भेटूनही आले होते. दरम्यान हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी अटक करून प्रितेश याची चौकशी केली असता तो फोंडा गोवा येथील असल्याचं समोर आलं. कमी वेळेत जास्त पैसा कमावण्यासाठी तो हणजूण येथे आला. तिथे त्याचा संपर्क मंजूर अहमद या काश्मीरी युवकाशी आला. त्यानंतर तो ड्रग्ज तस्करी व्यवसायात घुसला. प्रितेश आणि मनसूर हे दोघे मिळून हणजूणसह किनारी भागात हा व्यवसाय करत होते. या दरम्यान प्रितेशची तुकाराम उर्फ नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक, रमेश चौहान, स्टीव्ह, एडविन नुनिस, संजा गोवेकर या ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांशी संपर्क आला. याच व्यक्तींकडून प्रितेश आणि मनसूर कमी किमतीत ड्रग्ज घेत होते आणि जास्त दराने इतरांना विकत होते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही हे दोघे ड्रग्ज पुरवत होते. शिवाय हैदराबाद येथील युवकांच्या मागणीनुसार प्रितेश आवश्यक त्यावेळी ड्रग्ज पुरवठा करण्यासाठी हैदराबाद इथे येत होता असं प्रितेशने पोलिसांना दिलेल्या जबाबातून स्पष्ट झालंय. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:45 वाजता एक युवक हापसीगुडा येथील काकाटिया नगर परिसरात ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलिसांना सायंकाळी 4 वाजता दिली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक N. श्रीधर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने काकाटिया नगर परिसरात अगोदरच जाळं पसरवलं. संबंधित ठिकाणी पोलिसांनी एका युवकाला संशयाने ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करून झडती घेतली असता तो ड्रग्ज तस्करीसाठीच आल्याचं स्पष्ट झालं. त्याचं नाव प्रितेश बोरकर असून तो फोंडा गोवा येथील आहे आणि तो हणजूण गोवा येथे ड्रग्ज तस्करी करत असल्याचं समोर आलं. प्रितेशला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 20 एक्स्टसी टॅब्लेट्स, 5 LSD बोल्ट्स आणि 4 ग्रॅम MDMA जप्त करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद करून त्याला रीतसर अटक केली. चौकशी दरम्यान त्याच्याकडून गोव्यातील इतरांची नावंही बाहेर आली. प्रितेश बोरकरला ड्रग्ज प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याचं समोर आल्यानं गोव्यात खळबळ उडाली आहे. हैदराबादहून गोव्यात येणाऱ्या काही युवकांना याआधी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. शिवाय गोव्यातून ड्रग्ज नेऊन ते हैदराबादमध्ये विकणाऱ्यांचाही पोलिसांनी पर्दाफाश केला. परंतु आता गोव्यातीलच युवकाला या प्रकरणी हैदराबादमध्ये अटक केल्यानं आणि या प्रकरणात बड्या व्यक्तींची नावं समोर आल्यानं गोव्याची पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.